Hello dear students, welcome you all in today's online lecture. Today we are going to solve practice set 2.1 from your textbook. First question is classify the decimal form of the given rational numbers into terminating and non-terminating recurring type. ओके, टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप म्हणजे काय हे तुम्ही पाहिलेलं आहे. आपण जस्ट रिवाइज करूया. पहा, टर्मिनेटिंग टाईप म्हणजे काय, तर एखादा जर रॅशनल नंबर असेल तर त्याचं जे फॉर्म आहे, त्याचं जे आन्सर आहे, म्हणजे डिनॉमिनेटरनं जर तुम्ही न्यूमरेटरला डिवाइड केलं तर त्याचं जे आन्सर येत आहे त्या आन्सरमध्ये एखादी टर्म जर रिपीट होत नसेल तर त्याला टर्मिनेटिंग टाईप म्हणतात. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप म्हणजे काय, तर असा रॅशनल नंबर ज्याच्या न्यूमरेटरला डिनॉमिनेटरनं डिवाइड केलं तर आलेल्या आन्सरमध्ये एखादी टर्म परत परत येत असेल. फॉर एक्झाम्पल या एक्झाम्पलमध्ये 2 ही टर्म परत परत आलेली आहे तर याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप असं म्हणतात. ओके, आता पहा, बिफोर गोइंग टुवर्ड्स दी फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.1, जस्ट सी in your textbook on page number 21 there is one information given which is very important while solving this example, and this one is this 2 number. See, notice the prime factors of the denominator of a rational number. If the prime factors are 2 or 5 only then its decimal expansion is terminating. म्हणजे तुम्हाला एखादा रॅशनल नंबर टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे हे जर ओळखायचं असेल तर त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर जर 2 किंवा 5 असेल, ओके, तर तो जो नंबर असतो तो टर्मिनेटिंग असतो असं इथं सांगितलंय. 2 किंवा 5 हवा किंवा त्याचं तुम्ही रूपांतर 2 किंवा 5च्या स्वरूपात लिहू शकता, म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात त्याचे फॅक्टर्स लिहू शकता. ओके, if the prime factors are other than 2 or 5 so then its decimal expansion is non terminating and recurring. आणि जर त्याचे फॅक्टर्स जर 2 आणि 5 याच्या व्यतिरिक्त असतील तर ते जे एक्झाम्पल असेल, ते जे एक्सपान्शन असेल ते नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असेल. ओके, आता याचा यूज करून आपण हा फर्स्ट एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये ते फर्स्ट जे तुम्हाला दिले ते आहे बघा 13 डिवाइड बाय 5. आताच तुम्ही पाहिलं की जर डिनॉमिनेटर 2 किंवा 5 असेल तर ते जे एक्झाम्पल आहे ते कसं असणार आहे, टर्मिनेटिंग टाईप असणार आहे. बरोबर आहे, इथं डिनॉमिनेटर 5 आहे म्हणून हे 13/5 जे आहे ते टर्मिनेटिंग टाईप आहे. फॉर एक्झाम्पल मी पहा स्टुडंट, आपण जे फर्स्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला मी 13/5 हे मी सॉल्व्ह करून दाखवते. ठीक आहे, आता 13/5 हा जो रेशनल नंबर आहे तो टर्मिनेटिंग आहे किंवा नॉन टर्मिनेटिंग आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला या डिनॉमिनेटरनं या न्यूमरेटरला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. चला आपण डिवाइड करूया. 5 न या 13ला डिवाइड करूया. ठीक आहे, भाग काय लागले, 5 दुने 10. बरोबर आहे, 13तून 10 गेले म्हणजे किती उरले, 3. आता 3 इज लेस दॅन 5 म्हणजे इथं आपण काय करूया, पॉईंट घेऊया, इथं 0 देऊया. हा, आणि 5 सक्क 30. बरोबर आहे, 0 0. इथं रिमाइंडर 0 आलाय म्हणजे हे फायनल आन्सर आहे. या आन्सर मध्ये कोणती टर्म डबल आलेली आहे का, नाही. म्हणजे 13/5 इज इक्वल टू 2.6. हिअर नो एनी टर्म इज रिपीटिंग, राईट, अँड देअरफॉर दिस इज अ टाइप ऑफ टर्मिनेटिंग टाइप. ओके, नाउ सी नेक्स्ट एक्झाम्पल इज 2/11. आता या एक्झाम्पल मध्ये हा 11 जो आहे त्याचे जर तुम्ही फॅक्टर्स पाडले तर 11चे फॅक्टर्स काय येतात, 11 इंटू 1च येणार ना. 11 इंटू 1 म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे तो आपण 2 किंवा 5च्या स्वरूपात लिहू शकतो का, नाही. म्हणून हा जो आहे तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे. ठीक आहे, त्यानंतर 29 डिवाइड बाय 16. हा जर 16 तुम्ही पाहिला तर 16 आपण 2च्या फॉर्म मध्ये त्याचे फॅक्टर्स पाडू शकतो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला मी दाखवते इथे की हा जो 2 आहे, 16 आहे. फॉर एक्झाम्पल काय आपलं 29 डिवाइड बाय 16. ओके, आता हा जो 16 आहे तो मी 16चे जर फॅक्टर पाडले तो 8 दुने 16, 2 चौक 8, 2 दुने 4, 2 के 2 म्हणजे 16चे फॅक्टर्स 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 असे पडतात. म्हणजे 2च्या फॉर्म मध्ये फॅक्टर्स आहेत कोणाचे, डिनॉमिनेटरचे. म्हणून हे जे एक्झाम्पल आहे ते टर्मिनेटिंग टाईप येतं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते 17 डिवाइड बाय 125. आता हा जो 125 बघा, 17 डिवाइड बाय 125. 125 चे जर फॅक्टर्स आपण पाडले तर काय येतील पहा, 5चा लागेल ना, 5 आहे एकक स्थानी म्हणल्यावर 5. 5 दुने 10 आणि 5 5 25. बरोबर आहे, परत 5 5 25, 5 1
5 म्हणजे हे जे फॅक्टर्स काय पडले 125 चे 5 इंटू 5 इंटू 5. ओके, म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे तो आपण 5 च्या स्वरूपात लिहू शकलोय. आणि म्हणून हे जे एक्झाम्पल आहे ते सुद्धा कसं आहे, टर्मिनेटिंग टाईप आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे लास्ट बघा 11 डिवाइड बाय 6. आता हे जर तुम्ही आपण एक्झाम्पल घेतलं 11 डिवाइड बाय 6, तर हा जो 6 आहे त्याचे जर फॅक्टर्स पाहिले तर 2 त्रिक 6 आणि 3 एक्के 3, म्हणजे ह्या 6 चे फॅक्टर्स 2 इंटू 3 येत आहेत. इथं आपल्याला 2 किंवा 5च्या फॉर्ममध्ये पाहिजेत, ते येत आहेत का, नाहीत. म्हणून हा जो टाईप आहे तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप येतो. ठीक आहे, अशा प्रकारे हे फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. खूप इझी आहे. एकच तुम्हाला 2 रूल लक्षात ठेवायचे आहेत फक्त, की डिनॉमिनेटरला जर 2 किंवा 5 असेल किंवा डिनॉमिनेटर तुम्ही 2 किंवा 5च्या स्वरूपात एक्सप्रेस करू शकता त्याचे फॅक्टर्स, तर तो टर्मिनेटिंग असेल, अदरवाइज तो नॉन टर्मिनेटिंग असेल. ठीक आहे. त्यानंतर जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. ते काय आहे पहा, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. आपल्याला एक रॅशनल नंबर दिलेले आहेत आणि ते डेसिमल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचे आहेत. तर पहिला जो आहे तो आहे 127 डिवाइड बाय 200. हा आपण सॉल्व्ह करूया. चला, तर फर्स्ट जो आहे तो आहे 127 डिवाइड बाय 200. खूप इझी आहे, तुम्ही हे शिकलेला आहात. फक्त काय करायचं असतं, डिवाइड करायचं असतं. डिनॉमिनेटरनं न्यूमरेटरला तुम्हाला डेसिमल फॉर्म मिळतो. आता इथं डिनॉमिनेटर आहे 200, त्यांना आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे 127 ला. ओके, पहा डिवाइड करायचं म्हटल्यावर 200, 127 इज लेस दॅन 200. बरोबर आहे, हा लहान आहे म्हटल्यावर आपण पहिला भाग 0चा लावूया. 0चा भाग लावला, इथं पॉईंट देऊया. पॉईंट दिला की आपण 0 घेऊ शकतो. बरोबर आहे. आणि मग आता भाग लावूया. काय होईल इथं बघा, इथं 12 आहे म्हणजे बेसक 12, 6चा भाग लागेल. बरोबर आहे, म्हणजे बेसक 12, 0 0 मायनस 0 0 0, 7 मधून 0 गेलं 7, इथं 0 0 70 आलं. ओके, आता इट इज ऑल्सो लेस दॅन 200 म्हणून ते आपण एक 0 घेऊया. मग आता कितीचा भाग लागेल बघा बरं, 2 त्रिक 6 म्हणजे 3चा, होय ना, 600 मायनस केलं तर काय होतंय 0 0 100. 100 इज ऑल्सो लेस दॅन 200 म्हणजे इथं परत आपण 0 घेऊया. मग आता कितीचा भाग लागला, 5चा लागला ना, 5 जुने 10 आणि इथं 0 0 0 0 म्हणजे ह्याचा आन्सर काय आलं, म्हणजे 127 डिवाइड बाय 200 चा डेसिमल फॉर्म कसा लिहू शकतो, 0.635. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आहे 25 डिवाइड बाय 99. ओके, काय आहे बघा, 25 डिवाइड बाय 99 म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, 99 न 25 आहे, सॉरी 25 ला डिवाइड करूया. ओके, मग आता हे डिवायडेशन कसं तुम्ही करता, इट इज लेस दॅन दॅट वन, देअरफॉर हे लेस असेल तर आपण डायरेक्ट 0चा भाग लावतो. इथे मी पॉईंट घेतला की इथं मी 0 घेऊ शकते. बरोबर आहे. आता 99 नी 250 ला डिवाइड करायचं असेल तर पहा कितीचा भाग लागेल. ठीक आहे, इथं आपण 99 2 जा करूया. बरोबर आहे, 3 जा मोठं होणार, 99 2 जा. मग काय येईल 99 2 जा 198. ओके, मायनस 10तून 8 गेले 2 उरले, ह्याचा दिला 15तून 10 गेले 5 उरले 52. आता 52 इज ऑल्सो लेस दॅन 99 म्हणजे आपण इथं परत एक 0 घेऊ शकतो. बरोबर आहे. आता याला भाग लावूया. 99 5 जा काय येईल 495. ओके, आता हे सबट्रॅक्शन करूया आपण. सबट्रॅक्शन काय येईल बघा, 10तून 5 गेले 5 उरले, 12तून 10 गेले 2 उरले म्हणजे 25. ओके, आता इथं परत 25 इज लेस दॅन 99, परत इथं एक आपण 0 घेऊ शकतो, होय की नाही. म्हणजे इथं बघा 250, इथं पण 250 आले म्हणजे परत हाच भाग लावू शकतो आपण कितीचा, 2चा. 99 2 जा म्हणजे इथे किती येणार 198. परत इथं सबट्रॅक्शन केल्यावर काय राहणार, इथं 52. परत आपण 0 घेणार, परत ही टर्म आली 520 म्हणजे परत इथं 5चा भाग लागणार म्हणजे इथं परत किती येणार 495. मायनस केल्यावर परत 25 राहणार अँड सो ऑन. हे जेवढ्या वेळा तुम्ही भाग लावाल तेवढ्या वेळा ही जी टर्म आहे 25 ही टर्म परत परत येत राहणार. टर्म परत परत येत असेल की आपण त्याला काय म्हणतो, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, होय की नाही. म्हणजे जो आपला दिलेला आहे आपल्याला रॅशनल नंबर 25 डिवाइड बाय 99 ह्याचा डेसिमल फॉर 0.25 आणि ही रिकरिंग टर्म आहे. अशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करू शकतो.
थर्ड एक्झाम्पल इज 23 डिवाइड बाय 7. ओके, म्हणजे आपल्याला 7 नी कोणाला डिवाइड करायचं, 23 ला डिवाइड करायचं. ठीक आहे. 7 त्रिक 21 बरोबर आहे. उरले किती 2. 2 इज लेस दॅन 7. आपण पॉइंट देऊया, इथं 0 घेऊ शकतो. 7 दुने 14. किती उरले इथं 6 उरले. परत आपण 0 घेऊया. 7 8 56. इथे किती उरले 4 उरले. परत आपण 0 घेऊया. मग काय होणार 7 5 35. म्हणजे इथे उरले 5. परत आपण 0 घेऊया. म्हणजे काय होणार 7 7 49. इथं उरले 1. परत आपण इथं 0 घेऊया. 7 1 7. इथं उरले 3. म्हणजे परत आपण 0 घेऊया. 7 7 28. म्हणजे इथं 2 उरले. परत आपण 0 घेतला तर 7 दुने 14. पहा इथं, म्हणजे इथं उरणार 6. परत इथं जर 0 घेतला तर 7 8 56. म्हणजे इथं उरणार 4. आता हे जर एक्झाम्पल तुम्ही बघा पाहिलं व्यवस्थित, तर ही जी टर्म आहे इथं म्हणजे 24, म्हणजे ही जी टर्म आहे 60 ची, ही परत इथं 60 आलंय आपलं. परत 40 आलंय. इथलं 40 परत इथं आलंय. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये व्यवस्थित जर बघितलं तर हा जो फॉर्म म्हणजे हे जे आहे ना आपले डिजिट, हे रिपीट होणार आहेत. ओके, हे परत असाच हा फॉर्मॅट येणार. इथं 5 येणार, 7 येणार, 4 येणार. म्हणजे हे जे डिजिट आहेत ते रिपीट होणार आहेत. बरोबर आहे. आणि म्हणून आपण 23 डिवाइड बाय 7 चा डेसिमल फॉर्म 3.285714. परत 285714 ही असं लिहू शकतो, किंवा मग 3.285714 अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे 4/5. म्हणजे आपल्याला इथं 5 नी 4 ला डिवाइड करायचं आहे. आता 4 इज लेस दॅन 5, म्हणजे आपण डायरेक्टली 0चा भाग लावूया. 0 पॉईंट, इथं पॉईंट घेतल्या म्हणून इथं काय येणार 0 येणार. आणि मग 45 40 डिरेक्टली. ओके, 0 0. इथं रिमाइंडर 0 राहिला, म्हणजे आन्सर काय आलं 0.8. म्हणजे 4/5चं डेसिमल फॉर्म तुम्ही कसा रिप्रेझेंट करू शकता 0.8. ओके, इझी आहे. अँड लास्ट वन एक्झाम्पल इज 17 डिवाइड बाय 8. ओके, इथं आपल्याला 8 नी 17 ला डिवाइड करायचे. म्हणजे 8 2 जा 16. 1 राहिला. ओके, 1 इज लेस दॅन 8. इथं पॉइंट घेऊया. 8 1 जा 8. इथं 2 राहिला. ओके, मग 8 2 जा 16. इथं 4 राहिले. आणि 8 5 जा 40. 0 0 रिमाइंडर 0 आला. म्हणजे आपला आन्सर काय आलं 17 डिवाइड बाय 8 चा डेसिमल फॉर 2.125. ओके स्टुडंट्स, let us solve question number 3 from practice set 2.1. Question is write the following rational numbers in p divided by q form. म्हणजे आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये दिलेला आहे आणि ते p divided by q फॉर्म मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. एक पहिले एक्झाम्पल आहे 0.6 डॉट. ओके, आता हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. ओके, काय दिलेलं आहे आपल्याला 0.6 डॉट. म्हणजे इथं डॉट आहे म्हणजे काय, तर याच्यामध्ये ही 6 ही टर्म आहे ती रिपीट होत आहे. म्हणजे हे असं आहे. ओके, याचा अर्थ असा होतो. हे सॉल्व्ह करण्यासाठी पहिली स्टेप काय करूया आपण, हे जे आपल्याला दिलेलं आहे त्याला नंबर, त्याला आपण एक्स मानूया. लेट एक्स इज इक्वल टू 0.666. ओके, हे एक्स आहे असं मानूया. ठीक आहे. आता पहा, इथं 6 हा एकच नंबर म्हणजे एकच डिजिट नंबर रिपीट झालाय. एकच डिजिट नंबर जर रिपीट होत असेल तर त्याला आपण 10 नी मल्टिप्लाय करायचं असतं. ओके, मग आपण काय करूया, इथं दोन्ही साईडला 10 नी मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय बाय 10 ऑन बोथ दी साइड. मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, इथं एक्स ला मल्टिप्लाय केल्यावर 10 नी काय होईल, इथं 10x होईल. होय की नाही. 10x इज इक्वल टू, याला जर x नी मल्टिप्लाय केलं 10 नी मल्टिप्लाय केलं तर याचं कसं होईल 0.66 इंटू 10. म्हणजे जर 10x इज इक्वल टू काय येईल, 10 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे 6.6 येईल. होय की नाही. 6.66 असं येईल. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया.
आता काय करायचं, ह्या इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचं. ओके, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजे काय होईल इथं 10x मायनस हा x इज इक्वल टू इथं 6.6 मायनस हे काय होईल 0.6. ओके, मग इथं 10x मधून x गेल्यावर काय होतील 9x इज इक्वल टू 6.6 मधून 0.6, 6.6 मधून 0.6 जर मायनस केले तर 6 मधून 6 केलं 0 आणि ॲज इट इज म्हणजे ह्याचा आन्सर काय येईल 6 येईल. ओके, सो x इज इक्वल टू काय होणार 6 डिवाइड बाय 9 येईल. ठीक आहे, हेच आपण काय करूया, जर भाग लावला तर काय होईल 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. म्हणजे आपला जो 0.6 होता तो आपण 2/3 p डिवाइड बाय q च्या फॉर्म मध्ये आहे ना, तर p ची व्हॅल्यू काय आली 2 आणि q ची काय आली 3. म्हणजे p डिवाइड बाय q च्या फॉर्म मध्ये अशा प्रकारे रिप्रेझेंट करायचा असतो. पहा, सेकंड वन एक्झाम्पल जे आहे ते आहे 0.37. ठीक आहे, म्हणजे लेट x इज इक्वल टू काय आहे आपल्याला 0.37. 37 म्हणजे काय असणार, इथं 37 ही टर्म रिपीट होत असणार आहे. बरोबर आहे, ह्याला आपण x मानलं. आता इथं पाहिलं तर इथं 2 डिजिट म्हणजे 3 आणि 7 हे 2 डिजिट रिपीट होत आहेत. ठीक आहे, जेव्हा 2 डिजिट रिपीट होत असतात तेव्हा तिथं 100 नी मल्टिप्लाय करायचं, हे लक्षात ठेवा. मग आपण काय करूया, मल्टिप्लाय बाय 100 ऑन बोथ साइड्स. ठीक आहे, बोथ साइडला आपण काय करूया 100 नी मल्टिप्लाय करूया. म्हणजे इथं काय येईल 100x इज इक्वल टू 0.3737 इंटू 100. ओके, म्हणजे इथं काय होईल 100x इज इक्वल टू इथं काय होईल 100 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे 37.37 असं येईल. ओके, याला आपण इक्वेशन 1 म्हणूया, याला इक्वेशन 2 म्हणूया. 2 मधून 1 सबट्रॅक्ट करूया म्हणजे काय होईल तर 100x मायनस x इज इक्वल टू 37.37 मायनस 0.37 येईल. ओके, इथं 100 मधून x मधून x गेले म्हणजे काय होईल 99x इज इक्वल टू 37.37 मधून 0.37 गेल्यावर आन्सर काय येईल इथे 37 येईल. होय की नाही, बघा 37.37 मायनस 0.37 म्हणजे इथं 0 होईल आणि इथं 37 येईल. ओके, सो x इज इक्वल टू काय येईल 37 डिवाइड बाय 99. ओके, थर्ड एक्झाम्पल इज 3.17 असं आहे. ओके, 3.17. आता इथं पहा, इथं आपण ह्याला x मानूया 3.17 की आहे असं असणार आहे. बरोबर आहे, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. इथं 17 म्हणजे 2 डिजिट रिपीट होत आहेत म्हणजे इथं सुद्धा 100 नी मल्टिप्लाय करायचं. मग इथं 100 नी मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 100x इज इक्वल टू इथं काय होईल 3.17 इंटू 100 होईल. म्हणजे इथं काय होईल 100x इज इक्वल टू 100 नी मल्टिप्लाय केल्यावर 317 होईल. होय की नाही, इथं 317 पॉईंट इथं 1717 असं होईल. बरोबर आहे, त्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. मग इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया म्हणजे काय होईल 100x मायनस x इज इक्वल टू 317.17 मायनस इथं काय होईल 3.17. ठीक आहे, आता सबट्रॅक्शन केलं तर काय होईल बघा 317.17 मायनस इथं काय आहे 3.17. ओके, 17 इथं 0 होईल, 7 मधून 3 गेले म्हणजे 4 आणि 31 ॲज इट इज म्हणजे इथं काय होईल 314 आणि इथं 100x मधून x गेल्यावर काय होईल 99x. therefore x इज इक्वल टू 314 डिवाइड बाय 99. दिस इज द आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थ वन 15.89. इथं 89 ही रिकरिंग टर्म आहे. लेट हे जे दिलेलं आहे त्याला आपण x मानूया म्हणजे 15.89 होय की नाही, ह्याला आपण x मानूया. आता इथं 89 म्हणजे 2 डिजिट रिपीट होतात म्हणजे इथं सुद्धा आपल्याला कशानं 100 न मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, म्हणजे इथं 100x इज इक्वल टू इथं काय होईल 15.89 इंटू 100 असं येईल. ठीक आहे, म्हणजे इथं काय होणार 100x इज इक्वल टू इथं काय होणार 1589.89. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 2. आता या 2 मधून 1 सबट्रॅक्ट करूया. मी आता इथं स्टेप लिहित बसत नाहीये, डिरेक्टली सॉल्व्ह करते. 100x मायनस हा x इज इक्वल टू इथं 1589.89 मायनस
15.89 होईल. ठीक आहे, इथं सबट्रॅक्ट केलं तर इथं काय होईल 99x इज इक्वल टू, आता ह्याचं सबट्रॅक्शन केल्यावर काय होईल पहा, 1589.89 मायनस इथं 15.89. ओके, इथं 0 0, इथं 9 मधून 5 गेले म्हणजे 4, 8 मधून 1 गेला म्हणजे 7 आणि 5 1 ॲज इट इज, म्हणजे काय होईल 1574. ओके, सो x इज इक्वल टू काय येणार 1574 डिवाइड बाय 99. लास्ट एक्झाम्पल इज 2.514 आणि ही रिकरिंग टर्म आहे. इथं x इज इक्वल टू 2.514514 असा हा नंबर असणार आहे, म्हणजे ही टर्म रिकरिंग आहे, याला 1 मानूया. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, इथं जर एक डिजिट रिपीट होत असेल तर 10 ने मल्टिप्लाय करायचं, 2 डिजिट रिपीट होत असेल तर 100 ने मल्टिप्लाय करायचं, आणि इथं बघा 3 डिजिट रिपीट होत आहेत म्हणून इथं आपण 1000 नी मल्टिप्लाय करायचं ऑन बोथ साइड. ओके, मग इथं जर मल्टिप्लाय केलं 1000 नंतर काय होईल 1000 x इज इक्वल टू इथं काय होणार 2.514514 इंटू 1000. म्हणजे इथं काय होईल 1000 x इज इक्वल टू, आता 1000 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 0.123, तर 3 0 आहेत म्हणजे 3 0 इकडे जाणार, म्हणजे काय होणार 2514 पॉईंट इथं 514 असं होणार. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 केलं तर काय होईल इथं 1000 x मायनस x इज इक्वल टू 2514.514 मायनस 2.514514. ओके, आता इथं काय होणार 999x येणार इथं, आणि याचं सबट्रॅक्शन करून पाहूया. तर काय येईल इथं सबट्रॅक्शन केलं तर, इथं करते मी पहा 2514.514 मायनस इथं 2.514. ओके, इथं 0 0 0 येईल, 4 मधून 2 गेले म्हणजे 2, आणि ही टर्म राहिलेली ॲज इट इज येईल, म्हणजे काय येईल 2512.00. ओके, म्हणजे x इज इक्वल टू काय येणार 2512 डिवाइड बाय 999. हे झालं त्याचं p डिवाइड बाय q च्या फॉर्ममध्ये. ओके.